चला मैत्रिणींनो, आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. तरी तुमचा सर्वांची साथ हवी आहे. नववर्ष म्हटलं का आपण काहीतरी गोड पदार्थ बनवतो, तर त्यासाठी मी खीर बनवली आहे. हे असं आपण गुढीला नैवेद्य दिलेला आहे, गुढी उभी केलेली आहे. चला आता आपण खीर बनवूया. खीरसाठी आपण दुधात थोडी केशर भिजत घालूया. थोडे ड्रायफ्रूट आपण वेगळे तुपात शेकून घेऊया. तर गॅसवर मी फोडणीची कढई ठेवली आहे. त्याच्यात आपण 1 चम्मच साजूक तूप टाकायचं आहे आणि जितके आपल्याला ड्रायफ्रूट हवेत कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचे. आणि ते मंद आचेवर छानपैकी ब्राऊन रंग येईल तोपर्यंत भाजून घ्यायचे. हे पहिले मी काजू बदामचे काप्स टाकले. त्याच्यात तुम्हाला जेवढे हवे तेवढे कमी जास्त तुम्ही टाकू शकतात. हे थोडेसे पिस्ते टाकलेत. आता आपण छानपैकी त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचे ब्राऊन रंग होईपर्यंत. हे आता आपले ड्रायफ्रूट भाजून झाले. आता आपण काढून घेऊया त्यांना. हे आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण तूप टाकायचं आहे 1 चम्मच. आता तूप गरम झालं का त्याच्यात आपण 2 चम्मच जाड रवा टाकायचा आहे. बारीक नाही घ्यायचा रवा, जाड रवा घ्यायचा. आणि हा रवा पण आपण मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आपण त्याला सारखा चाळत राहायचा जेणेकरून रवा आपला जळणार नाही. मंद आचेवर आपण चाळत राहायचं आहे त्याला. जवळजवळ 1-2-3 मिनटं आपण असंच व्यवस्थित चाळत राहायचं. आता आपला रवा भाजला आहे. आता आपण याच्यात दूध ॲड करायचे. दूध पण आपण अगोदर गरम करून घेतलेलं आहे. थंड दूध घालायचं नाही, गरमच दूध आपण त्यात ॲड करायचं. ही खीर मी 2 जणांसाठी बनवते. तुम्ही कमी जास्त प्रमाण वापरून बनवू शकता. हे आता आपण दूध घातलं आहे खिरीमध्ये. आता आपण चाळून घ्यायची. खीरला उकळी द्यायची छानपैकी. आणि आपण ज्या चम्मचने रवा घेतलेला त्याच चम्मचने आपण साखर पण घ्यायची 3 चम्मच. याने खीर जास्त गोडही होत नाही आणि फिकटही होत नाही. आता व्यवस्थित आपण खीर चाळून घ्यायची आहे. मंद आचेवरच आपण खीर बनवायची. रवा भाजताना कधीही गॅस फुल करायचा नाही. ह्यात आपण ड्रायफ्रूट जे भाजले होते ते आपण त्याच्यात ॲड करायचे. ड्रायफ्रूट तुम्ही कमी जास्त प्रमाण
घेऊ शकता. खीरमध्ये तुम्ही मनुके पण घालू शकता. खीरला उकळ आलाय आपला. चाळून घ्यायची तिला व्यवस्थित, जेणेकरून आपला रवा किंवा खीर खाली जळणार नाही. आता या खिरीमध्ये आपण जे केसर घालून दूध ठेवलं होतं ते दूध ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. ह्यात आपली खीर रेडी आहे. नक्की मैत्रिणींनो बनवून बघा. रव्याची खीर खूप छान होते आणि टेस्टला पण खूप भारी आहे. ही कुणाची तरी आठवण म्हणून मी ही खीर बनवली आहे. आता आपण गॅस बंद करूया.